कोल्हापूर जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधींनी महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी जनचळवळ सुरू केली आहे। खासदार म्हणून धैर्यशील माने यांनी हा मुद्दा संसदेत मांडणार असल्याचं सांगितलं। तर 3 ऑगस्टला नांदणी ते कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महादेवीसाठी आत्मक्लेश पदयात्रा काढणार असल्याचं राजू शेट्टी यांनीही सांगितले। माझा प्रामाणिक प्रयत्न आहे की हत्ती जो या ठिकाणी पाळीव हत्ती आहे, जो परंपरेनं त्या ठिकाणी तिथं आहे, लहानाचा मोठा तिथं त्या ठिकाणी झालाय, त्या हत्तीला परत एकदा मठाकडे सुपूर्द करण्यासाठी काही स्पेशल केस करता येईल का आणि पार्लमेंटनं त्यामध्ये लक्ष घालावं, लोकसभेनं त्यामध्ये लक्ष घालावं आणि कायद्यामध्ये काहीतरी सूट देऊन अशा ज्या हत्ती या ठिकाणी आहेत, जे धार्मिक कारणास्तव अनेक वर्षानुवर्ष शेकडो वर्षाच्या परंपरेनं तिथं आहेत, त्यांना संरक्षण देण्याचं काम करता येईल का, याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेन। आत्मक्लेश कारण आम्ही माधुरीला सांभाळू शकलो नाही, आमच्याजवळ ठेवू शकलो नाही, याचं कुठंतरी आम्हालाही मनातनं खंत आहे। राष्ट्रपतींना आम्ही विनंती करणार आहोत की आमची माधुरी आम्हाला परत द्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।